ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रविराजाने आपले सगळे सोर्स प्रणाला लावत आता सायलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि या सगळ्यामध्ये ते आता सायलीची मदत न करता ते स्वतःची मदत करतायत आणि त्या सगळ्यामध्ये त्या नातात आपल्या स्वतःच्या मुलीचं सत्य समजणार आहेत आणि काय घडणार आहे सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया। इकडे प्रियाच्या जेवढ्या पण बहिणी असतात त्या येतात आणि त्या प्रियाला बबली बबली करत तिला ओळखतात आणि या सगळ्यामध्ये आता मैनावती आणि सदाशिव चांगलेच गडबडतात आणि या सगळ्यामध्ये त्यांना समजत नाही की काय चाललंय आणि या सगळ्यामध्ये तो सांगायला प्रयत्न करतो की प्रिया ही बबली नाही आणि अर्जुन विचार करायला लागतो की या सगळ्या प्रियासारख्याच दिसतात आणि प्रियासारख्या उतावळ्या आणि प्रियासारख्याच लालची असतात आणि अर्जुनला काय समजत नाही ह्या प्रियाच्या बहिणीत ह्या तर सायलीसारख्या मुळीच नाहीत आणि या सगळ्यामध्ये सायली विचारत पडते की माझ्या बहिणी अशा आणि मी सगळ्यात वेगळी कशी झाली। इकडे अश्विन पण विचारत पडतो की हे काय चाललंय, ह्यात तन्वीच्याच बहिणी आहेत, त्यांचं वागणं बोलणं सेम तन्वीसारखंच आहे। तेव्हा प्रिया बोलायला लागते ह्या माझ्या बहिणी शक्यच नाहीत कारण की ह्या माझ्या बहिणी असू शकत नाही। मैनावती बोलायला लागते की ही तुमची बहीण नाही, ही सायली तुमची बहीण आहे। तेव्हा अस्मिता मैनावतीला सांगायला लागते की ह्या प्रियाच्याच बहिणी वाटतात। पुन्हा ही सायलीला सांगते की तू तुझ्या बहिणींची भेट घे। तो इथे मैनावती सांगायला लागते बघ तुझ्या बहिणींना किती तुझी काळजी आहे आणि सायली त्यांची भेट घेते आणि ते पण सायलीची भेट घेतात आणि ते सायलीचे कपडे सायलीचे दागिने पाहून ते विचार करतात की सायली तू किती मोठं भाग्य तुला मिळालं आहे की तुला असं मोठं पैसेवाला सासर मिळालंय। त्या बोलायला लागते की तुझं किती कौतुक करावं ते कमी आहे की तुला असं मोठं कुटुंब मिळालं। त्यानंतर अर्जुन हे सगळ्यांचे चैतन्यकडे देतो कारण की या सायलीच्या बहिणी वाटत नाही आणि तिची आई पण आता सायलीची आई वाटत नाही। तेव्हा अर्जुन बोलायला लागतो हे सगळं आपण रिपोर्ट आहे रविराजांतर्फे देऊया कारण की ते सिनियर आहेत त्यांच्यामुळे आपल्याला लवकरात एका दिवसात सगळे रिपोर्ट मिळतील। आणि त्यानंतर अर्जुन हा रविराजांना सांगतो की 24 तासात हे रिपोर्ट आम्हाला मिळू दे। पण इथे प्रिया हे सगळं त्यांचं बोलणं ऐकत असते आणि ती विचार करते की काय पण करून हे सगळं आपल्याला थांबवायला पाहिजे आणि ती तिकडे असलेल्या आपल्या माणसाला कामाला लावते आणि ती सांगायला लागते की तुम्ही चैतन कुठे काय रिपोर्ट देतोय ते तुम्ही पहा। आणि त्यानंतर अर्जुन हा रविराजांची भेट घ्यायला येतो आणि तो बोलायला लागतो की त्यांना मला काय वाटतं की हे सायली ही मैनावतीची मुलगी नाही आहे। अर्जुन सांगायला लागतो की चैतन रिपोर्ट द्यायला गेलाय आणि तुमच्या ओळखीचा असेल तर 24 तासाच्या आत कुठे रिपोर्ट भेटत असेल तर लवकर सांगा। आणि अर्जुन रविराजांना बोलायला लागतो की काय पण करून आपण 2 DNA टेस्ट करूया आणि तुझ्या आणि प्रियाची पण DNA टेस्ट झाली पाहिजे, काय सत्य ते समोर येईल आणि फायनली आता प्रिया अडकणार असते। आणि आता रविराज हे 24 तासाच्या आत DNA रिपोर्ट काढतात आणि DNA रिपोर्टचं एवढं भयंकर असतं ना आणि हे DNA रिपोर्ट आता बघून आता रविराजांना पण धक्का बसणार असतो आणि सगळ्यांना पण धक्का बसणार असतो। प्रतिमा आणि रविराजांचं बोलणं चालू असतं त्या टायमाला फोन येतो आणि बोलतात की DNA रिपोर्ट तयार झालेत आणि ते प्रतिमा सायलीला फोन करून सांगते की आम्ही तिकडे येतो। पण इथे सायलीला कळत नाही की ते काल तिकडे अचानक तिकडे गेले आणि आज प्रतिमा आणि रविराज इकडे येत आहेत। ते रविराजांच्या हातात DNA रिपोर्ट आले असतात ते रिपोर्ट घेऊन ते सुभेदारांच्या घरात आलेले असतात आणि आता 2 सत्य समोर आलेत। प्रिया ही रविराजांची मुलगी नाही आणि मैनावती आणि सदाशिव यांची ही सायली मुलगी नाही। हे रिपोर्ट पाहिल्यानंतर प्रतिमा बोलायला लागते की DNA रिपोर्ट पाहून प्रतिमा बोलायला लागते की प्रिया ही आपली मुलगी नाही, मग ती पहिल्याचे DNA रिपोर्ट कसे पॉझिटिव्ह आले। इकडे सायलीला समजत नाही की हे काय चाललंय तर इथे प्रतिमा सायलीला समजावून सांगते की मैनावती आणि सदाशिव तुझे खरे आई वडील नाहीत त्यामुळे त्याला शंका आली होती म्हणून हे DNA रिपोर्ट काढले आहेत आणि ह्या DNA रिपोर्टमध्ये तुझे हे आई वडील नाहीत हे समजलंय। त्यावेळी ते सायली रडायला लागते। तेव्हा सायली बोलायला लागते की माझ्या आयुष्यात आई वडिलाचं प्रेमच नाही आहे, कसे पण अर्जुनने आई वडील शोधून आणले पण ते पण आता माझे नाही। आणि सायली बोलायला लागते की हे विचित्रच वागवते कारण की ते याच्यावरून कळत होते की माझे आई वडील नाहीत पण आज मला DNA रिपोर्टमुळे समजलं की ते माझे आई वडील नाहीच आहे। आणि रविराज सांगायला लागतात की हा तुझ्यासाठी दुःखाचा रिपोर्ट असला तरी हा आमच्यासाठी सुखाचा रिपोर्ट आहे। आणि रविराज बोलायला लागतात की या DNA रिपोर्टमध्ये आता कळलं की ही प्रिया आमची मुलगी नाही। त्याच टायमाला तिथे डॉक्टर येतात आणि डॉक्टर ते DNA रिपोर्ट सगळ्यांना दाखवतात आणि समजून सांगतात। त्यानंतर रविराजांकडे 3रा रिपोर्ट येतो आणि त्या रिपोर्टमध्ये कळतं की प्रतिमा आणि सायलीचे DNA रिपोर्ट मॅच झाले आणि आता अर्जुन हे रिपोर्ट का केले आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे आले आणि सत्य तर समोर आले। आता रविराजांना कळत नाही की या रिपोर्टमुळे आता रिॲक्ट कसं करावं आणि अगोदरच्या काळ्या रिपोर्टमध्ये मैनावती आणि सदाशिव भाऊ आणि प्रिया यांचे रिपोर्ट मॅच झालेले आहेत आणि आता प्रिया आणि सायली आणि मैनावती यांचे DNA टेस्टचे रिपोर्ट पुन्हा एकदा करणार आणि हे रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार का हे पुढे येणाऱ्या भागातच कळणार आहे।